कुंडली गवरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा। देह भजन करण्यासाठी दिला, पण आपण नाना तरीचे नको त्या गोष्टी आणि या देहाच्या माध्यमातून करतो, पण देव आपल्याला आठवत नाही, तो भगवंत परमात्मा आठवत नाही। आणि मग शेवटी वेळ आली, शेवट कशाने होतो आपला? कशाने होतो शेवट? मरणानेच होतो ना। मग शेवट मरणाच्या वेळी जर कमीत कमी तो भगवंत परमात्मा सांगतो, माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की बाबा आयुष्यभर माझं भजन केलं नाही, आता तरी तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे या, नका करू नाश। झाला गेला काळ सोडून दे, तू किती वर्षाचा हे बघू नको। 50 झाली, 60ला आलाय, अरे आलं 70 वय तुझं, पण आता तरी त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे। मग काय चिंतन कर म्हणतात भगवंत परमात्मा? माझं नाव घे। माऊली म्हणतात जोम जव हो या अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, त्या लागी शरणांगता शरण मीच ऐकू। जर मला शरण जर आला तर अनन्य भावाने जर मला शरण आलं ना, तर तुझ्या जीवन आणि मरणाचं दुःख मी दूर करणार राजानं। म्हणून या कलियुगामध्ये तुमचं आमचं कुणी, म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी रे कुणी हो। अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून। बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे। बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे। वेल्यावरती सर्वे राहतील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार। हा सगळा बाजार मांडलेला आहे राजांनो। हा माया ही तुम्हाला खेळवते, म्हणून त्या मायेला तुम्ही आम्ही बोललेले राजांनो। सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवास, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवास। सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी। हो बाबा, म्हणून तर संतांचं तुमच्या आमच्याकडे येण्याचं कारण आहे। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते त्या मार्गाने तुम्ही आम्ही जावं आणि आपल्या जीवनाची सोडवणूक आपण करावं राजन। देवाची ओळख करून देणारे संत आहेत, म्हणून पहिलं गेल्या पंढरपुरामध्ये आपण काय करतो? नामदेव पायरीच्या पाया पडतो,
नामदेव पायरीच्या पाया पडतो, कान्होपात्राच्या पाया पडतो आणि मग देवाचं दर्शन घेण्यासाठी जातो. म्हणून इथे जनाबाईंचं जीवन, जनाबाई ज्या पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणांमध्ये, तिसऱ्या चरणामध्ये जर त्याचा अर्थ पाहिला तर कल्पनारूपी सासू मरू दे, दुसऱ्या चरणामध्ये अहंकार रूपी सासरा मरू दे आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की इच्छारूपी ननंद मरू दे. आता याच्याकडे आपण वळूया आणि मग खऱ्या अर्थानं आता इतका चिंतन आपण मांडण्याचं कारण काय, तर हे सगळं जर पाहिलं तर एकाच ठिकाणी येतं, जीवनामध्ये जर कल्पनाच उरली नाही आबा, अहंकारच राहिला नाही आणि इच्छाच निर्माण झाली नाही तर ह्या गोष्टी आपल्याला होणारच नाही. आपल्याकडून ह्या नसल्या की परमार्थ घडल्याशिवाय राहणार, परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. पण या जातच नाही आपल्यामधून. म्हणून इथे जनाबाईला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणावं लागलं, खंडेराया तुझा करीते नवस, हो खंडेराया तुझा करीते नवस, खंडेराया तुझा करीते नवस, खंडेराया तुझा करीते नवस, हो खंडेराया तुझा करीते नवस, खंडेराया तुझा करीते नवस, खंडेराया तुझा करीते नवस, खंडेराया तुझा करीते नवस, हो मरू दे रे सासू खंडेराया, मरू दे रे सासू खंडेराया, हो मरू दे रे सासू खंडेराया, 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 हो मरू दे रे सासू खंडेराया, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, 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 सासू मेल्यावरी तुटेल आसरा. हो म्हणून जनाबाई म्हणतात बाबा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही कल्पनारूपी सासू मेली, कल्पनारूपी सासू मेली पाहिजे. ती जर जिवंत राहिली तर अनेक ती तुम्हाला काय देणार आहे, त्रास देणार आहे. राजांनो, एक जुनं उदाहरण तुम्हाला आम्हाला ज्ञात आहे. नेहमी सांगायचे बाबा, एखाद्या जंगलामध्ये आपण चाललेलो आहे, अरण्यामध्ये निघालेलो आहे, अरण्यामध्ये जात असताना अचानक आपल्या जीवनामध्ये असा काही बदल होतो. काय, थकून भागून गेल्यानंतर त्या झाडाखाली विश्रांती घ्यावी लागते आणि मग विश्रांती घेतल्यानंतर थकून तो व्यक्ती म्हणते, हा जर इथे एखादा पाण्याचा तांब्या, जर पाणी जर मिळालं तर बरं होईल. त्याच्या मनामधली ती कल्पना आहे, ती जागी होते आणि अचानक ते झाड सुद्धा कल्पवृक्ष, पाण्याचा तांब्या समोर यावा आणि ते पाणी प्यावं. पाणी पेल्यानंतर ती कल्पना तेवढ्यावर थांबत नाही. ती तेवढ्यावर थांबते का? नाही तेवढ्यावर थांबत. पाणी पेलं, आता जीवाला बरं वाटलं. परशुराम महाराज, जीवाला बरं वाटलं का शरीराला बरं वाटलं पाणी पेल्यावर? काय म्हणायचं? पाणी जीवानी पेलं का पाणी शरीराने पेलं? पाणी शरीराने पेलं आणि म्हणतो काय, जीवाला बरं वाटव.
जीवाला बरं वाटलं असं म्हणतो, पण तहान लागली या शरीराला, पण त्या जीवाला बरं वाटलं. पण पुन्हा मात्र तीच व्यक्ती इतका सकाळपासून थकलो भागलोय, जरा कदाचित एखादं थोडंसं जेवायला मिळालं तर परत दुसरी कल्पना सुचली. एवढी इच्छा पुन्हा त्या कल्पवृक्षाच्या झाडाने त्याची पूर्ण करावी. समोर ताट यावं, ताट आल्यानंतर पाहिलं आणि जिभल्या चाटायला लागला. पोट भरून खाल्लं आबा. आता तरी कल्पना थांबावी ना, आता तरी ती कल्पना थांबावी. ती तेवढ्यावर थांबली नाही ना. त्याच्या मनात विचार आलं, आल्या आल्या पाणी मागितलं मिळालं, आल्या आल्या जेवण मागितलं मिळालं, कदाचित तिथं भूतभीत तर. आता एवढं दिल्यावर ते भूत थांबतं का? लगेच भूत पुढे तयार उभं राहिलं आणि बापरे, हे भूत मला तर खाणार नाही ना, खाऊन टाकलं ना, काय बघतं माझ्याकडं. मग जसं त्या भूताने त्याच्या कल्पने रूपाने त्याला खाऊन टाकलं ना, तसा संसार काय करतोय आपल्याला. विंचू हातामध्ये चांगल्या भावनेने घ्या, वाईट भावनेने घ्या, तो चटकाच देणार. संसार किती जरी वर्ष करत बसला ना, तो तुम्हाला दुःखच देणार राजानो. मग माऊलींनी तर म्हणावं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊलींनी संसार केला नाही, पण तिन्ही लोकांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी आनंद व्हावा म्हणून संसाराचा अर्थ त्यांनी सांगितला. राजांनो, संसार तुम्हाला बाधा करणार नाही, पण कधी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तिने मुक्तिचारी साधिल्या, तिने मुक्तिचारी साधिल्या, तिने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हो, मग काय, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कुठंच होणार नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. मग विस्तव जर चुकून पाय दिला तरी चटका देतो, जाणीवपूर्वक दिला तरी चटका देतो. साधूने विंचवाला हातावर घेतला तरी साधूलाही चटका देणार. सर्वसामान्य माणसाने घेतला तरी त्याला ठणका दिल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन जर असेल ना, तर आपण सुधारलं पाहिजे राजांनो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा जेवढा गेला काळ जीवनातला जाऊ दे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जेवढा उरलेला काळ जीवनामध्ये तू चांगला घालायला पाहिजे राजांनो. आणि त्या देवाचं भजन कीर्तन केलं पाहिजे. आणि एकदा भजन स्मरण त्याचं जर तुम्ही केलं ना, की मात्र तुम्हाला ती बाधा होत, मग कल्पनेची बाधा होणार नाही. कल्पनेची बाधा होऊ नये म्हणून रात्रंदिवस काय केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे राजांनो. हे भजन जर केलं ना, तुम्हाला काळ सुद्धा काय करत नाही आणि जीवनामधल्या सगळ्या असणाऱ्या इच्छा तुमच्या तृप्त होतात आणि हे जीवन मुक्त होतं राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून हा भक्ती मार्ग आहे आणि ही भक्ती जीवनामध्ये ज्याच्या घडली ना, त्याचं जीवन सफल झालं समजायचं राजांनो. तुम्हाला बाकी बरोबर काहीच बरोबर येणार नाही राजांनो. सोन्याची लंका होती रावणाची, पण बरोबर गेली का? रावणाने सुद्धा इच्छा केली होती, रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? म्हणले ते स्वर्गाला शिडी लावेल. आली का लावता आबा? अरे स्वर्गाला शिडी लावता आली नाही. दुसरी प्रतिज्ञा होती, सोन्याला सुगंध. जर सोन्याला सुगंध आला असता तर मी म्हणलं असतं अंगठीचा वास गुलाबासारखा येतोय. पण त्या इतक्या महान असणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेल्या नाही. मग त्याच्या जायला पाहिजे होते ना. मला म्हणायचे का, तर 33 कोटी देव त्याच्या बंदी शाळेत होते. त्यांना सगळ्यांना जर त्यांनी म्हणलं असतं, हे सगळ्यांनी वरदान द्या मला, पण नाही ना राजांनो. जसं मागतं तसं मिळत नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून ठेविले अनंत तैशीची रावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून एक दिवस हे सगळं जग आपल्याला सोडून जावं लागणार आहे. पण बाबांनो, जीवनामध्ये परमार्थ घडला पाहिजे राजांनो. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत नाही त्याचं जीवन शून्य आहे. परमार्थ ये माधन जोडी देवाचे चरण. परमार्थ जीवनामध्ये घडला पाहिजे राजांनो. कारण की तो परमार्थ जाताना तुमच्या बरोबर मेल्यानंतर सुद्धा तो परमार्थ साथ सोडत नाही राजांनो.
म्हणून ह्या सगळ्या कल्पना, अहंकार आणि इच्छा आणि काम, क्रोध, विकाराला तिलांजली जर द्यायची असेल ना, तर त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे रे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. नवे नवे अरे नाही तुम्हाला काही चांगलं करता आलं तर करू नका, नाही तुम्हाला चांगलं काही करता आलं तर करू नका, पण कमीत कमी वाईट तरी तुम्ही कधी करू. तुम्हाला नाही करता आलं तर करू नका, पण माझ्या तुकाराम महाराजांना ज्याने त्रास दिला ना, त्या बंबाजीला जाऊन विचारा. पोखा असणाऱ्या काठीच्या फोकानी मारावं राजानं, पाठण सुजावी, हात दुखले असतील म्हणून तुकाराम महाराजांनी जाऊन परत विचारावं, का आज कीर्तनाला आले. जीवनामध्ये केवढा मोठा त्याग आहे राजाने. नाही करता आलं चांगलं तर अजिबात करू नका, पण वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. जाता जाता तुम्हाला एखाद्याचं सुंदर नाव हे प्रकाश, एखाद्याचं सुंदर नाव आहे राम, पण त्याला काय म्हणता तुम्ही, काय रे राम या, बरं आहे का राम म्हणून तुम्ही देवापर्यंत पोहोचाल राजांनो, पण त्याला त्याच्या शब्दाची आलहेवना करून तुम्हाला दुःखाला प्राप्त होण्यापेक्षा जीवन सुंदर जगा आणि चांगलं जीवन जगा आणि आपल्या जीवनामधला अहंकार सोडून द्या. तुम्ही देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. सासू मेल्यावर तुटेल आसरा, 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 हो सासू मेल्यावर तुटेल आसरा, सासू मेल्यावर तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडराया, मरू दे सासरा खंडराया, सासू मेल्यावर तुटेल आसरा, सासू मेल्यावर तुटेल आसरा, सासू मेल्यावर तुटेल आसरा, सासू मेल्यावर तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, मरू दे सासरा खंडेराया, मरू दे सासरा खंडेराया, मरू दे सासरा खंडेराया, सासू मेल्यावारी तुटेल आसरा, सासू मेल्यावारी तुटेल आसरा, सासू मेल्यावारी तुटेल आसरा, सासू मेल्यावारी तुटेल आसरा. सासू मेल्यावर तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया. हो, काय जनाबाईंना अपेक्षित आहे की कल्पनारूपी सासू मरून जाऊ दे. आता कल्पनारूपी सासू मेली की या जीवनामध्ये उरला तो सासऱ्या रूपी सांगितलं तो अहंकार मरू द्या. मग अहंकाराला चांगल्या चांगल्याने नाडलेल्या अहंकाराला एक लक्षात ठेवा की अहंकार ज्याच्या जीवनामध्ये ना, तो किती मोठा माणूस असू दे, पैसा अडका असू दे, आणि ज्ञान त्याच्याकडे प्राप्त झालं ना, आणि जर अहंकार गेला नाही तर विश्वामित्रासारख्याला सुद्धा 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा त्यांच्या जीवनातला अहंकार गेला नाही राजानं. एक लक्षात ठेवा. कारण नसतं कारण नसताना त्याच विश्वामित्राने हरिश्चंद्र राजाची परीक्षा घेतली. काय गरज होती घ्यायची, पण घेतली राजानं. एक लक्षात ठेवा. आणि शेवट काय झालं त्याचा तुम्ही राजा चंद्र सूर्य आशेपर्यंत माझ्या हरिश्चंद्र राजाचं नाव अजरामर राहिलं राजानं. संत सुद्धा आणि साधू सुद्धा
एखाद्याची परीक्षा घेत असताना त्या व्यक्तीचं काहीतरी जीवनाचं सापेल्य त्याच्यात होत असतं राजानो, जीवन त्याचं घडत असतं राजानो, एक लक्षात ठेवा. म्हणून अहंकार जीवनामध्ये चांगला नाही राजानो. काय कमी होतं त्या इंद्राला, पण त्या अप्सरासारख्या असणाऱ्या सुंदर स्त्रिया त्यांना सोडून गौतम ऋषीच्या पत्नीचा भोग घ्यावासा वाटला. आणि त्याचा परिणाम काय झाले राजानो, काय त्याचा परिणाम तुम्हाला आम्हाला माहिती आहे राजानो, की गौतम ऋषींनी पाहिलं की माझ्या पश्चात कुणीतरी माझ्या पत्नीने परपुरुषाला घरामध्ये घेतलेला आहे. त्या क्षणी दोघांनाही शाप दिला गेला, बायकोलाही शाप दिला आणि इंद्रालाही शाप दिला. राजानो, हे तुझ्या अंगाला भग पडतील. आणि त्या इंद्राच्या अंगाला संपूर्ण भग पडले आणि आपल्या पत्नीला शाप दिला की तू शिळा होऊन, पत्नीला शाप दिला शिळा होऊन पडशील. आणि मग पाहते तर खरा कोणता, हा इंद्र आहे माझ्या शेजारी. आणि मग दुःख झालं आणि पतीचे पाय धरले. एवढं रागात येऊ नका, मी क्षमा मागते, मला तुम्हीच भासलात आणि म्हणून मी माझं जीवनातलं सर्वस्व याच ठिकाणी अर्पण करायचा प्रयत्न केला, पण मला क्षमा करा, पाय धरले. आता मात्र मुखातून गेलेलं वाक्य पुन्हा घेता येणार, मुखातून गेलेलं वाक्य पुन्हा घेता येणार नाही. मी विनंती करते, पण कमीत कमी मला उशाप द्या. अहिल्याने उशाप मागितला, ऐका लक्ष देऊ, अहिल्याने उशाप मागितला. आणि त्यावेळी गौतम ऋषीने सांगितलं तुला देतो उशाप एकच फक्त, त्या जगाचा मालक पुन्हा राम रूपामध्ये अवताराला येईल आणि त्याच्यापासून तुझा काय होईल, त्याच्यापासून तुझा उद्धार होईल. त्याच्या पायाची धूळ तुझ्या त्या दगडाला म्हणून त्या शिळेला लागेल आणि तुझा उद्धार तेव्हा होईल. पण राम राज्य केव्हा येणार होता आबा, द्वापार युगात. आता ही अहिल्या कोणाची मुलगी, अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी असल्यामुळं हे सगळे वशिले तेव्हापासून आहे. परशुराम महाराज ती गेली बापा का म्हणले जा, गौतम ऋषीने सांगितले तुला याच्यातून सोडवणारा तुझा बापच आहे, दुसरा कोणी सोडवणार. बापाचे पाय धरले आणि बाबाला सांगितलं असं असं माझ्याकडून घडलंय. काय झालं म्हणले, असं असं पहाटेच्या वेळी इंद्र अचानक माझे पती गंगेवर गेलेले असताना त्यांच्या रूपामध्ये आलं, माझ्याकडून चूक घडली, पण मी उशाप मागून घेतला. आता तुम्ही काहीतरी मध्य काढा याच्यातून. ते म्हणले आता मध्य काय काढणार. ब्रह्मदेव म्हणले काय मध्य काढणार. म्हणले काही करा ना, एक काम करा आबा, मला सांगा 1 2 3 4 असं मोजतात का, 4 3 2 1 असं मोजतात. आता क्रमाने हे युग धुमाळ महाराज क्रमाने पाहिजे होतं का नाही. पहिलं पाहिजे होतं काय, सत्ययुग, त्यानंतर काय पाहिजे होतं, द्वापार युग, आणि त्यानंतर त्रेतायुग पाहिजे होतं. पण ते ब्रह्मदेवाच्या मुलीने विनंती करून सांगितले बाबा इतके वर्ष मी ती शिळा होऊन पडून राहण्यापेक्षा मी विनंती करते अख्खं युगच तुम्ही काय करा. मागचं ब्रह्मदेवाला ते करावं लागलं ना, त्यांनी त्रेतायुगाच्या जागेवर द्वापार युगाच्या जागेवरती त्रेतायुग केलं. आणि तेव्हा एक सत्ययुग संपलं, लगेच मग त्या अहिल्याचा उद्धार झाला राजावर. नाही तर मग कृष्णाच्या जागेवरती राम अवताराला आला असता, रामाच्या जागेवर कृष्ण अवताराला आला असता. पण कधी कधी ओळखीचा कंडक्टर दिसला की गाडी कुठेही गाडी थांबवली जाते. तसं आहे ओळखीच्या कंडक्टरसाठी आपल्या मुलीसाठी केलेला बदल आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. मी काय सांगतोय, अहंकार सांगतोय इथे, अहंकार. आणि इथे इंद्राला अहंकार झाला आणि मग त्याला इथे गौतम ऋषींनी दिलेला शापासाठी सांग म्हणले जा असाच भटकत राहशील तू, पण तुझ्या अंगाचा वास येईल, तुझ्या जवळ सुद्धा कुणी तुझ्या जवळ थांबणार नाही. आणि त्यावेळी मग मात्र इंद्राला लाज वाटायला लागली आणि एका अरण्यामध्ये जाऊन तो लपून राहिला राजांनो, एक लक्षात ठेवा. अरण्यामध्ये लपून राहिला आणि अंगामधून दुर्गंधी येऊ लागली. पण त्या जाता जाता त्यांनी उशाप मागितला होता इंद्राने की आता माझी चूक झालेली, पण मला काहीतरी उशाप द्या. आणि त्यावेळी गौतम ऋषीने सांगितलं होतं एक काम कर, म्हणले तुला उशाप एवढाच मिळेल, एका ठिकाणी तीर्थक्षेत्र ठिकाणी तुझा, आणि तिथे तुझं खऱ्या अर्थानं आंघोळ केली की तुझ्या अंगाची बघ. मग पृथ्वी तलावर असं कुठलं तीर्थ आहे, अख्खं भारतभर फिरला, सगळं भारत पायाखाली घातला राजानं, पण असं कुठलंच तीर्थ आढळलं नाही. आणि शेवटच्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये इंद्र आले आणि ते लोहदंड तीर्थ आहे तिथं आंघोळ केली आणि अंगाची बघ
इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. हे फार पुराण जर सांगायचं म्हणलं ना, हे इंद्राच्या अंगाला सुद्धा काळा डाग लागला. हे पुराणात जरा पहा, मूळ स्तंभ वाचून पहा. कलियुगामध्ये भयानक परिस्थिती वाट्याला पाया तुम्हाला येणार आहे. हे भजन कीर्तन चालेल याची शाश्वती अजिबात नाही राजानो. कलियुगाचा काळ 4,32,000 वर्षांचा काळ बाकी आहे. त्याच्यातले 5,000 वर्षे भगवान श्रीकृष्णाने अवतार संपवला आणि काळ 5,000 वर्ष संपलेले उरलेला काळ आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे नको त्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. आताच आबा तुमच्या बीडमध्ये पाऊस पडतो इतका की ते म्हणले आम्ही माझ्या जन्मापासून कमरभर पाणी कधी पाहिलं. एवढा पाऊस पडतोय ना, तर मूळ स्तंभामध्ये भाकीत आहे राजानो की वर्षभर पाऊस पडणार असा काळ जीवनामध्ये पाहायला मिळणार. आणि एक वर्षभर निसता काय होणार आहे तर बिना पावसाचा काळ तुम्हाला पाहायला मिळणार राजानो. हे सगळं जीवन तुम्हा आम्हाला भोगण्यासाठी येणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. कुंडली गवरधर विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. महाराज की जय. महाराज की जय. ढोबा ढोबा की जय. ढोबा 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 ढोबा. टाळ्या वाजवा सर्वांनी. विठोबा हरी हरी. खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर तुटेल असरा मरू दे सासरा खंडेराया. आपण अभंगाचं दुसऱ्या चरणाकडे पाहिलेलं आहे की अहंकार ज्याचा गेला नाही त्याच्यामध्ये मोठे मोठे त्यांची यादी पाहायला मिळत. रावणाचा अहंकार गेला नाही, सोन्याची लंका संपून गेली. त्या राजाचं नाव राहिलं पण ते कसं राहिलं, चांगलं का वाईट? चांगलं का वाईट राहिलं? रावणाचं नाव वाईट म्हणून राहिलं. म्हणून आज तुमच्यात कोणी आहे का पुढे बसलेल्या मंडळीमध्ये कुणी रावण नाव आहे का? हातवर करा. कुणी रावण नाव पाहायला मिळत नाही. कैकई आहे का? कैकई सुद्धा पाहायला मिळत. म्हणजे कैकईनी चांगलं केलं पण नाव वाईट ठरलं राजानं. कैकई वाईट नव्हते तसे पाहिले. कैकई मी सांगत असतो माझ्या काल्याच्या कीर्तनात इतर वेळी, पण कैकई मुळात वाईट नव्हती राजानं. म्हणून अहंकार ज्याच्या जीवनामध्ये आला, तुम्ही आम्ही कुणी असो, अहंकाराने माणूस कधी मोठा होत. आणि ज्याच्या जीवनामध्ये अहंकार नाही ना राजांनो, ती साधूचं जीवन आहे राजांनो. त्याला संत म्हणायचे राजांनो. संत आणि तुमच्या आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण गारगोटी म्हणून आपल्याला म्हणलं जातं, पण हिरा ज्याला म्हणलं जातं ना तो संत आहे राजांनो. कोकिळा आणि असणारे कावळा दिसायला एकसारखे आहेत पण जीवन दोघांचं बघा. कोकिळा सुंदर गाते राजांनो, पण कावळ्याला मात्र गाता येत नाही. राजहंस आणि दिसायला दोन्ही सारखे, बगळा आणि राजहंस दोन्ही एकसारखेच आहे. पण पाणी जर त्याच्या पुढे ठेवलं ना, राजहंस पाणी वेगळं करेल आणि दूध वेगळं करेल. त्याला राजहंस, त्याला संत म्हणायचं राजांनो. तसं आपल्या जीवनामध्ये संत कळाले पाहिजे. आता तिसऱ्या चरणाकडे आपण वळूया. तिसऱ्या चरणामध्ये इथे जनाबाई काय म्हणतात की सासरा मेल्यानंतर मला काय होईल? आनंद होईल. आणि मग ती माझी ननंद, सासरा मेलिया होईल आनंद मरू दे ननंद खंडेराया. मग ती ननंद मरू दे. मग ती ननंद म्हणजे इच्छारूपी ननंद. आता श्रोते मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे बघा सगळे, मी तुमच्याकडे बघतो, काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे बघा की
इच्छारूपी असणारी ननंद मरू दे. ती इच्छारूपी ननंद म्हणजे कोण? आता मला सांगा, जगाची मालकीन प्रभू रामचंद्राची पत्नी जगाची मालकीन होती ना? ती जगाची मालकीन प्रभू रामचंद्राची मालकीन होती. तुम्हा आमाची सर्वांनी आपण आई तिला संबोधली गेली. त्या सीतेला काय गरज होती का हरणाच्या कातड्याची? त्या मृगाच्या कातड्याची चोळी शिवायची गरज होती का? पण इच्छा निर्माण झाली आणि काय झालं? आयुष्याला डाग लागला ना राजांनो. फक्त इच्छा निर्माण केली प्रभो, तेवढ्या त्या मृगाच्या कातड्याची चोळी मला तुम्ही शिवून द्या. आणि रामाला जावं लागलं राजांनो. आणि इकडे रावणाने येऊन सीतेला मग का पळून नेली, कशासाठी पळून नेली, त्याचा भाग अजून आपण जर पाहिलं तर त्याच्यातलं एक कारण आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं, आबा ती गेली रावणाला सांगितलं, म्हणले 2 कोणतरी धनुर्धर आहे, मला त्यांच्याशी लग्न करायचंय, पण ते काही माझ्याशी लग्न करत नाही. मग त्यावेळी रावणाला कळालं की कोण हे 2 धनुर्धर, तर हे सीतेचा शोध घ्यायला आलेले. आणि तेव्हा आपलं हे अरण्यात चालले, तेव्हा त्या सीता तिथे त्यांच्याबरोबर आहे, त्यांची बायको त्यांच्याबरोबर, हे सगळा इतिहास त्यांना कळाला. आणि मग रावणाने ठरवलं, म्हणलं माझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करत नाही असा कोण आहे, आणि येऊन बघावून त्या रामाला आणि लक्ष्मणाला दम द्यावा. हे म्हणले माझ्या बहिणीशी लग्न का करत नाही, तिचं नाक कापलं. आणि मग रावणाने ठरवलं की माझ्या बहिणीशी लग्न कधी करेल हा, याची बायको पळवल्याशिवाय माझ्या बहिणीशी लग्न करणार. त्याच्यातला हा एक भाग आहे की म्हणून आपल्या बहिणीसाठी प्रभू रामचंद्राची पत्नीला पळून नेलं, तरी सुद्धा प्रभू रामचंद्राने तिचा स्वीकार केला. एक लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये जे मिळालं ना ते त्याचा स्वीकार करा. आणि जीवनामधल्या सगळ्या इच्छा आपल्या मरून गेल्या पाहिजे राजांनो. एकदा त्या इच्छा मरून गेल्या की मग मात्र जनाबाई अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात, मी भंडाराची झोळी काय करील, गळ्यामध्ये घालील आणि पूर्ण रात्रंदिवस तुझं काय करीन, मी भजन करील. ननंद मरता होईल मोकळी आणि गळा घालील जोळी, भंडाराची जोळी घालील. म्हणजे काय, देवा तुझं भजन कीर्तन करत आम्ही रात्रंदिवस तुझी सेवा करू आणि तुझ्या पायाशी लोळण घेऊ. राजांनो एक लक्षात ठेवा, असा परमार्थ ज्या दिवशी तुमच्या हातून घडणार ना, त्या दिवशी जीवन धन्य होणार राजांनो. आणि शेवटच्या चरणामध्ये जनाबाई म्हणतात, म्हणे देवा अवघेचे मरू दे, अंजली म्हणे खंडो अवघेचे मरू दे, म्हणे खंडो अवघेचे मरू दे, खंडो अवघेच एकटी राहू दे पायापाशी, एकटी राहू दे पायापाशी, सासू मेल्यावरे तुटेल आसरा, सासू मेल्यावरे तुटेल आसरा. एकटीच राहू दे पायापाशी, एकटीच राहू दे पायापाशी, सासू मेल्यावरे होईल सासू मेल्यावरे तुटेल मरू दे सासरा खंडराया, खंडराया खंडराया
मरुदे सासरा खंडेराया 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 मरुदे सासरा खंडराया 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 मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया सासू मेल्यावारे तुटेला जरा हो सासू मेल्यावारे तुटेला जरा हरी हरी खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद मरुदे ननंद खंडेराया ननंद मरता होईल मोकळी गळा घालील जोडी भंडाराची जनी म्हणे खंडू अवघेची मरुदे एकटीच राहू दे पायापाशी. शेवटच्या चरणाचा अर्थ असा आहे, जनाबाई याच ठिकाणी देवाला विनंती करते, प्रार्थना करतात, नवस करते की माझ्या जीवनामध्ये निस्ती कल्पना, निस्ता अहंकार आणि निस्ती इच्छा मरून नव्हे, काम क्रोध विकार हे सगळेच मरून जाऊ दे. अवघेची मरू दे म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची दंभ धर्म राहू देऊ नये, की एकदा हे सगळे मेले, काम असणारे काम क्रोध विकार सगळेच गेले की आता मात्र मी काय होईल, या शरीरामध्ये एकटीच राहणार आहे. एकटी म्हणजे तुझीच भजन करण्यासाठी, आता दुसरं मात्र कोणी नसणार आहे. आणि असं एकदा घडलं ना देवा की मग माझ्या रात्रंदिवस मी तुझं भजन, तुझं कीर्तन, तुझं प्रवचन आणि जीवनामध्ये साठवण करील. आणि मी करणार नाही, मी इतरांना सुद्धा त्याचा असणारा काय करणार आहे, प्रसाद देणार आहे. म्हणून जनाबाईची खऱ्या अर्थाने या ठिकाणी जी मागणी आहे आणि जनाबाई ज्या याच ठिकाणी जो नवस करतायत तो का नवस करतात, आपले नवस काय, आपली मागणी काय, जर समजून घेतली तर संतांच्या मागणीमध्ये आणि जनाच्या मागणीमध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळेल. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संतांचं अनुकरण केलं पाहिजे, त्या मार्गाने गेलं पाहिजे, त्या पद्धतीने आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. ज्या दिवशी आपण तसं वागायला लागू, तसं बोलायला लागू, माणसाचं जीवन सुंदर असावं, जगणं सुंदर असावं, बोलणं सुंदर असावं, वागणं सुद्धा सुंदर असावं. एकदा बोलणं वागणं सुंदर असलं की माणसाचं जीवन सुद्धा सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. राजांनो, माझ्या छत्रपतींचं जीवन सुंदर होतं राजांनो, इतकं सुंदर होतं ना. म्हणून आज खऱ्या अर्थानं माझ्या छत्रपतींना म्हणावं लागतं राजांनो
की अरे जगा, पण ते छत्रपती शिवाजीराजांसारखं जगा. अरे जगा, अरे अंधार पडत चालला दिवा पाहिजे, अंधार पडत चालला दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे राजानो. अरे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले. मराठ्या विन राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा. महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. छत्रपती शिवाजीराजांचं जीवन पाहणार राजांनो. अरे त्यांनी जीवन आपल्यासाठी अर्पण केलं राजांनो, आपल्यासाठी अर्पण केलं. म्हणूनच म्हणलं जातं राजांनो, जीवन इतकं सुंदर आहे ना, सुंदर जगा, सुंदर वागा. आणि अशा जीवनाचा आनंद लुटला पाहिजे तुम्ही आम्ही राजांनो. एक लक्षात ठेवा, जीवन छत्रपती शिवाजीराजांनी जगलं आणि वागले, आणि तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं त्याचं अनुकरण केलं पाहिजे. संत हे आपल्यासाठी नाही, जो दुसऱ्यासाठी येतात, जीवन संपतात आणि पक्षाप्रमाणे ते निघून जातात. पक्षी का अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. पक्षाच्या जीवनाप्रमाणे आपलं जीवन असावं राजानं. कार्य संपलं की निघून जावं राजानं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली इकडे वेडे वाकडे उतरे, करा क्षमाप राजमा आज तुम्ही हा नाही विचारिला कारण आपला. क्षमाप राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखाबाया बैकिंग करा, क्षमाप राज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.